एका बाजूला आशिष मेहरोल गोलंदाजीतील वैविध्य तर त्यांच्याकडे आहे. युवा रोहित खरात बॅटिंगमधील टॅलेंट दाखवायचा आज वेळ आली आहे. जोडीला समाधान आहेरकर आहे. 2 षटकाराच्या मदतीने खेळतोय. मोक्याच्या क्षणी मारलेले 2 षटकार समाधान आहेरकरचे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव पूर्ण केली जाते. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आशिष मेहरोल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 7 पाहिजे ना, 8. 5 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यस, गुड डिसिजन अंपायर. 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू बाकी आहेत. पाहूयात काय होईल. थरार मात्र क्रिकेटचा रंगलेला आहे. नॉर्थ स्टार ट्रॉफीमध्ये, कांदिवली नगरीमध्ये, सप्ताह ग्राउंडमध्ये आज मात्र चांगलंच क्रिकेट पाहायला मिळते. 5 मध्ये 8. सभेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाच बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. व्ही लायन्स ओरिसा विरुद्ध मॅडी 11 अंधेरी. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. थरारक सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमधील सामना पाहायला मिळतोय. हे मुंबईचं क्रिकेट आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. यावेळेला समाधानने मारलेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. पाहूया. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव पंचमात्र त्या ठिकाणी घोषित करतायत. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅचचं गणित मॅडी 11च्या बाजूने बदलू शकतो. तर एका दुसरी विकेट, एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये व्ही लायन्स कटक ओरिसाला देखील आणू शकतो. ते पाहायचंय. काय मॅच मात्र पाहायला मिळते. पहिल्या डावात 3 ओव्हरला 60 झाल्यानंतर असं वाटत होतं की 100च्या पुढे जाते की काय धावसंख्या. त्याच वेळेला मात्र 3 चांगल्या ओव्हर आल्या. दुसऱ्या डावाची सुरुवात धडाकेबाज झाली. त्यानंतर काही कमबॅक झाले आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एक जबरदस्त लढत. 4 मध्ये 7. समाधानसाठी एक वेगवान बॉल टाकलाय. आशिष मेहरोल कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भारतभर याही नावाची चर्चा आहे. आशिष मेहरोल आता मात्र त्यांचा रोल खरोखर महत्वाचा ठरतोय. 3 बॉल मध्ये 7. बॅट बोलणार की बॉल बोलणार. वेग होता आणि थोडासा बॉलला कटही होता. समाधानला टीमचं समाधान करायचंय. आशिषचा रोल महत्वाचा आहे. कोण मात्र जिंकणार ते पाहायचंय. यावेळेला फटका खेळलाय. समाधान एक चांगला स्ट्रोक आलाय खरा, परंतु 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल. हो. आणि त्या कॉल मध्ये जर पाहिलं तर इकडे थोडसे दुसरी रन घेत असताना समाधान थोडेसे जास्त पुढे गेले होते आणि त्यामुळे रोहित खरातला यांना मात्र इकडे माघारी परतावं लागतंय. परंतु 2 धावा आलेले आहेत. काय मॅच सुरू आहेत. अगदी चुरशीच्या मॅचेस या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक बॉल नंतर समीकरणं बदलताना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कधी इकडे तर कधी तिकडे अशी देखील मॅच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता जर पाहिलं तर मॅच गेली अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये. समाधानने खेळलेला हा स्ट्रोक. 2 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. दुसरी धाव घेतली, परंतु दुसरी धाव घेताना मात्र बरेचसे पुढे गेले होते आणि पहिले रन घेण्याच्या तयारीत नव्हते. परंतु नंतर प्रयत्न केला तोपर्यंत रोहित देखील क्रीज सोडून खूप पुढे आले होते. शेवटचं षटक जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल यांना पाहतोय. गोपेंद्र येत आहेत. नवीन बॅटर गोपेंद्र बोहरा. 2 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. चुरशीची मॅच पाहायला मिळते. अंतिम क्षणी पोहोचलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समाधान आहेरकर साठी टाकला गेलेला
ओ हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. काय क्रिकेट पाहायला मिळालं इकडे. 6 बॉल आणि 9 धावांचा सामना. आता 1 चेंडू आणि 5 धावांवर आलाय. मॅच संपलेली नाहीये. कोणी जिंकू शकतं, बॉलर सुद्धा आणि बॅटर सुद्धा. एका बॉलवर आता मात्र या सामन्याचं भवितव्य ठरणार आहे. कोण जिंकणार. आशिष मेहरोलने चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत. समाधान सुद्धा चांगलाच खेळलाय, परंतु हा बॉल कुणाचा होणार, कुणाच्या नावे होणार. आणि सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी सगळ्यांना विनंती, एकदा शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय रंगतदार मॅच आणखी एक या ठिकाणी पाहायला मिळाली, ज्या मॅचने देखील प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडली. कधी बॉलर कधी बॅटर, असाच सामना सातत्याने मॅरेथॉन सामना. दोन्ही संघांनी हार नाही मानली शेवटच्या क्षणापर्यंत. क्रिकेटचा विजय या ठिकाणी मला म्हणावं लागेल. एवढं जबरदस्त क्रिकेट दोन्ही बाजूने पाहायला मिळालंय, परंतु शेवटचा बॉल कुणाच्या नावे होणार ते मात्र या ठिकाणी बाकी आहे. शेवटचा क्षण बाकी आहे, विजेता ठरणारा अजून बाकी आहे, परंतु पाहायचंय समाधान आपल्या टीमचं समाधान करणार का. आशिष मेहरोलचा रोल खूप महत्त्वाचा ठरणार का, हे ठरवणारा बॉल मात्र आता येणार बाकी आहे. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुळत आहेत. सगळ्यांचं स्वागत, मैदानावरच्या प्रेक्षकांचं स्वागत. शेवटचा बॉल कुणाच्या बाजूने राहणार, चित्तथरारक सामना. इकडे आपण पाहू शकता शेवटचा बॉल आणि त्याचा थरार मात्र या ठिकाणी अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि सामना जर पाहिलं तर आता एक शेवटचा बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. आता या अगोदर षटकाराची आवश्यकता होती, आता चौकार देखील चालेल, चौकार देखील चालेल. परंतु पाहूया षटकार की चौकार, षटकार की चौकार. आशिष की समाधान, समाधान की आशिष. मॅडी 11 की व्ही लायन्स. कोण जिंकणार या मॅचला तेच पाहायचंय. शेवटच्या बॉलवर रंगलेली ही लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. पुन्हा एकदा आशिष मेहरोल समोर समाधान आहेरकर. यावेळेला समाधानाने खेळलेला फटका समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तिकडे बॉल अशरफ यांच्या दिशेने जाईल आणि काय मॅच झाली आहे या ठिकाणी. 6 चेंडू आणि 9 धावांचा सामना आशिष मेहरोलने वाचवलाय. जबरदस्त, समाधानी चांगलाच खेळला, परंतु आशिष मेहरोलचा रोल इकडे खूप महत्त्वाचा राहिला आणि जवळजवळ प्रतिस्पर्ध्यांकडे गेलेली मॅच व्ही लायन्स ओरिसा टीमने जिंकलेली आहे. अंधेरी बॉईज समीर भागवत यांच्याकडून सचिन कनोजे यांच्यासाठी 500 रुपये, त्याचबरोबरने फिरोज यांच्यासाठी 500 रुपये आणि 3 षटकाराचे सुद्धा पुरस्कार आहे माझ्यामध्ये. 2000 रुपयाचा पुरस्कार राजू मिश्रा यांच्याकडून आणि आसाद कुंभारलीकर यांच्याकडून सुद्धा सचिन कनोजे यांना 500.